श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकच्या सातपूर परिसरातील हॉटेल गोळीबार प्रकरण अधिक गंभीर होत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे त्यांच्या 2 मुलांसह अन्य दोघांवर पोलिसांनी मोका लागू केला। आतापर्यंत लोंढे टोळीच्या तब्बल 11 सदस्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। कायदा सुव्यवस्था महासंचालक यांच्याकडे मोका कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। या कारवाईस अखेर काल तपासी अधिकारी विभाग 3च्या सहाय्यक आयुक्तांनी मोका अन्वये दोषारोपपत्र दाखल केलं आणि या कारवाईस मंजुरी देण्यात आली। यामध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, भूषण लोंढे, दीपक लोंढे, शुभम उर्फ भुरा पाटील, वेदांत चालगे यांचा खंडणी, गोळीबार, अवैध कब्जा, जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकी, शस्त्र बाळगणं, लुटमार यासारख्या संघटित गुन्ह्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं। याआधी लोंढे टोळीच्या 6 संशयितांवर दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश हिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली। त्यामुळे लोंढे पिता पुत्रासह टोळीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पुढील तपास नाशिक पोलीस करतात। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।